आज सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सन्माननीय उमेशदादा पाटील यांची आज या ठिकाणी अजितदादांनी आणि तटकरे साहेबांनी जिल्हाध्यक्षपदी जी निवड केलेली आहे त्याचा मी मनापासून खूप खूप आभार मानतो। कारण की आज उमेशदादा पाटलांची जी निवड झालेली आहे ती सर्वसामान्य कार्यकर्ता, एक अजितदादांचा प्रामाणिक कार्यकर्ता, अजितदादांचा विश्वासू कार्यकर्ता, अजितदादांची खरी सावली, अजितदादांचा खरा विश्वास म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख होती ते म्हणजे उमेशदादा पाटील। आज सोलापूर शहराचा एक युवकचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आदरणीय दादांचे, आदरणीय प्रफुल्लभाईंचे, आदरणीय तटकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उमेशदादा पाटलांची जी काही नियुक्ती केलेली आहे ती खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचं पक्षवाढीसाठी जो निर्णय घेतलेला आहे त्यांचा मी मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये आदरणीय उमेशदादांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष हा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उमेश पाटलांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणारे नेतृत्व म्हणून उमेश पाटील यांची ओळख आहे। आणि ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रत्येक निवडणुकामध्ये एक नव्या चेहऱ्यांना, नव्या युवकांना संधी दिल्याशिवाय ते राहणार नाहीत। म्हणून मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक युवकचा कार्यकर्ता म्हणून, अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून मी सगळ्या नेतृत्वांचे मनापासून आभार मानतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।